काही दिवसा अगोदर शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता राजकोट येथे आणि राजकोट माडवळ याच पार्श्वभूमीवर आमगाव तालुक्यात काही कार्यकर्ते आहेत, त्यांनी थेट तहसीलदारांना पत्र देत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगणार भाऊ, आज इथं आमगाव तहसीलमध्ये आपण उभे आहात आणि तहसीलदारांना पत्र देतात, नेमकं काय कारण आहे, कशाबद्दलचे पत्र आहे? नमस्कार, मी तालुका अध्यक्ष संजय बैकर, आमगाव तालुका। आम्ही महाविकास आघाडीतर्फे आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे राष्ट्रपती यांच्या नावाने। कारण की मागे जी घटना घडली, अमानवीय घटना जी घडली, म्हणजे जसं आता एवढं करप्शन घोटाळे होत आहेत आणि शिवाजी महाराजांचा पुतळा यांनी जो उभारला त्याच्यामध्ये एवढा करप्शन करून त्यांनी 9 महिन्यात तो पुतळा कोसळतो, म्हणजे याच्यापेक्षा अमानवीय घटना का म्हणता येईल? यांना शरम वाटायला पाहिजे या सरकारला, जे असे ह्या प्रकारचे पुतळे तयार करून, म्हणजे रोड रस्ते तर करतातच, पण पुतळे जो आपण एक उभा पुतळा करतो तो आता एवढे जुने पुतळे वर्षानुवर्षापासून आहेत, आजही उभे आहेत, आणि हा एक नवीन 9 महिन्यात पुतळा कोसळतो। ह्या प्रकारचं करप्शन करणारी घोटाळेबाज सरकार ही आपल्या देशाला मिळालेली आहे। याच्यापेक्षा त्यांचा निषेध करून, म्हणजे यांना इथून गद्दीवरून हलकापट्टी करायला पाहिजे, यांनी स्वतःहून इस्तीफा द्यायला पाहिजे। यांनी सत्तेत चालवण्याची यांची ताकद नाही आहे, हे दिसत आहे। जनतेने हे समजायला पाहिजे की आज जे देशामध्ये कारभार चालत आहे, यांचं एवढे सारे घोटाळे झाले, पूल तो वाहतच आहेत, पण पुतळे सुद्धा आज आपले शिवाजी महाराजांसारखा जे आपले आद्य दैवत आहेत यांचा पुतळा कोसळतो आणि यांना शरम वाटत नाही, माफी मागून फक्त आपले चालले जातात, यांना शरम वाटायला पाहिजे। आणि निश्चितच बघू शकता शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, त्याच पार्श्वभूमीवर सगळे कार्यकर्ते जे तहसीलदारांना पत्र द्यायसाठी निघाले। नेमकं काय वाटतंय, कशा प्रकारे जो पुतळा आहे तो कोसळलेला आहे, त्याचं नेमकं काय कारण असेल, काय वाटतंय आपल्याला? कसं आहे, मी तीरथ येटरे, जिल्हा महासचिव, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट। ज्या प्रकारे ह्या देशामध्ये जो महायुतीची जे सरकार आहे, हे सर्वात जास्त घोटाळेबाज, जुमलेबाज आणि या लोकांच्या जे आश्वासन दिले त्याच्यावर एकही आश्वासन पूर्ण त्यांनी केलेली नाही आहे। ह्या महाराष्ट्रामध्ये जे 9 महिन्यामध्ये जर हे असंच थोर महापुरुषांचे, जे हिंदवी स्वराज्य संस्थेचे जे संस्थापक आहेत आपले छत्रपती शिवाजी महाराज, हे हिंदुत्व त्याचे दैवत आहेत, आणि ह्या सारख्या महापुरुषांच्या जर पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार जर ही सरकार करत असेल तर ह्या सरकारला नैतिकता नाही सरकार म्हणून सत्तेमध्ये राहण्याच्या। ज्याप्रमाणे हे आजचे जे दिवाळखोरी त्यांनी जे भ्रष्टाचाराचे जे सुरू केलेले आहे, जे आज त्यांच्या पक्षाचे कार्यालय पहा, त्यांच्या 7 स्टार सारखे आहेत, कुठून आलेला आहे यांच्याकडे हा पैसा? महाराष्ट्र किंवा केंद्र सरकारने त्यांनी सांगावं, जे केंद्र सरकार म्हणते की 70 साल में काँग्रेस ने क्या किया, त्या 70 सालाच्या जे बनवलेली वस्तू आहे ते विकून त्यांनी देश चालवत आहेत। म्हणजे यासारखी लाजिरवाणी गोष्ट आणि एक अमानवीय घटना ही महाराष्ट्रात झालेली आहे। महाराष्ट्र ह्या थोर महापुरुषांच्या ज्या पद्धतीने अपमान केलेला या सरकारने, या सरकार जे महाराष्ट्राची जनता आहे हे महाराष्ट्र कधी खपवून घेणार नाही, आणि अशा प्रकारची घटना हे पुन्हा घडू नये असे आम्ही सरकारला राष्ट्रपतीद्वारे आपण पत्र दिलेलं आहे। नेमकी पुतळा कोसळले म्हणून आपण पत्र दिले आहेत। याच्या अगोदर मावळ्यांनी सुद्धा किल्ले उभारलेले होते, ते मात्र त्या किल्ले आजही तत्पर आहे जागी, त्याबद्दल आपण काय बोलणार? आणि पुतळा नेमका पडलेला आहे, याबद्दल आपली भूमिका काय असणार? आपण आज मी महिला तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष छबुताई उके, आज आपण महाविकास आघाडीच्या वतीने इथे जो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण या ठिकाणी जो म्हणजे शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहेत, आणि त्यांनी आपल्या शून्यातून म्हणजे स्वराज्य घडविलेले आहे, अशा या शिवाजी महाराजांचा जे पुतळा बनविलेला आहे हे म्हणजे, आणि तो पुतळा त्यांच्यामध्ये सुद्धा ते राजकारण करत आहेत, आणि राजकारण केल्यामुळे ते 6 महिन्यामध्ये तो पुतळा आता म्हणजे जमिनीवर कोसळलेला आहे। जसे पूल वगैरे कोसळतात त्याप्रमाणे आपला हा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो कोसळलेला आहे। तर आपण या महाविकास आघाडीच्या वतीने आपण या भाजपा सरकारला एक म्हणजे त्यांचा निषेध करण्यासाठी आपण इथं मोर्चा काढलेला आहे, आणि त्यांचा निषेध करण्यासाठी, कारण हे आपले महापुरुष आहेत आणि आराध्य दैवत आहेत, तर ते महापुरुषाचं सुद्धा ते अवमान करत आहेत आणि माफी मागत आहेत। तर आपण या सरकारला कधीही म्हणजे माफ करणार नाही, त्यांचा निषेध करणार आहोत, हे आम्हाला सांगायचे। काय वाटते भाऊ, पुतळा कोसळला, मोदीजीने माफी सुद्धा मागितली होती, काय वाटते इथं राजकारण होत आहे असं आपल्याला वाटते? सध्या तर महाराष्ट्रामध्ये 3 चाकी सरकार आहे ना, तिला चालवणारी दिल्लीचे 2 बैल जोडी आहे,
हे 50 खोक्यावाले सरकार आहे. या 50 खोक्यावाल्या सरकारनं महाराष्ट्रात एवढा भ्रष्टाचार करून ठेवला आणि देशात त्यांचे रस्ते पूल 6 महिने नाही टेकत. तसा आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा 8 महिन्यात कोसळला. ही महाराष्ट्रात दुर्दैवी बाब सध्या महाराष्ट्र जनता तर विसरणारच नाही ना. महाराष्ट्र कधी यांना माफ करणार नाही. हे असे 50 खोक्यावाली सरकार यांचे कितीतरी भ्रष्टाचारी लोक रोड रस्त्याने तुटतात. पण आज आमच्या हिंदूंचे आराध्य दैवत महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुटला. ही महाराष्ट्रासाठी आणि या सरकारसाठी या सरकारचा आम्ही निषेध करतो. आणि हे सरकार पुन्हा महाराष्ट्रात नाही पाहिजे असे आम्ही जनतेला आवाहन करतो. कार्यकर्ते म्हणून इथं आज निवेदन द्यायला पोहोचले आहेत. नेमकं कसं पाहता शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि आपण निषेध करता, इथं कुठेतरी राजकारण होत आहे असं वाटतंय आपल्याला? मी भूमेश शेंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार तालुका अध्यक्ष. पहिले तर मी माफी मागतो, कारण महाराजांनी आपल्या जीवनामध्ये एकही म्हणजे युद्ध न हारले. पण आज म्हणजे भाजपाच्या भ्रष्टाचाराच्या कारणानं आज आमच्या आराध्य देवता छत्रपती शिवाजी महाराज यांची छवी धुळमीळ करण्याचं काम म्हणजे केलेलं आहे. आणि हे सरकार म्हणजे पेशवेशाही सरकार आहे. यांना महापुरुषाचे महत्व काही समजत नाही. यांचा एवढा भ्रष्टाचार म्हणजे आसमानावर गेलेला आहे. आणि हा भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्टाचाराच्या सुद्धा यांना म्हणजे महापुरुषामध्ये आणलेला आहे. निकृष्ट दर्जाचा तो पुतळा उभारण्यात आलेला होता आणि 9 महिन्यात तो कोसळला. आणि एक नियम असते, आपण महापुरुषांचा जो पुतळा उभारतो त्याच्याकरिता आपल्याला कलेक्टर मंत्रालयातून परवानगी लागते. आणि जेव्हा मालवणमध्ये हे जो पुतळा उभारला याची परवानगी कोण दिला आणि परवानगी दिलं तर याची म्हणजे जिम्मेदारी कोण घेत होता. आणि तो अवमान्य झाला त्या पुतळ्याचा, तर ज्या जो म्हणजे ठेकेदार होता त्याला आधी शिक्षा व्हायला पाहिजे होता. आणि ज्या पुतळ्याच्या संरक्षण करणारे जे ट्रस्ट असेल का कोणी असतील त्यांना सुद्धा हे शिक्षा व्हायला पाहिजे. पण असा काही होत नाही. आणि हे सरकार सुद्धा माफी मागून सध्या निघत आहे. म्हणजे येणाऱ्या काळात हे जनता सर्व पाहत आहे. येणाऱ्या काळात ह्या जनता यांची जागा दाखवेल, या भ्रष्टाचारांना त्यांच्या घरी बसवेल, एवढं मी ह्या क्षणी बसतो. आणि जनताला आवाहन करतो, या भ्रष्टाचार सरकारला तुम्ही एकदा घरी बसवा आणि महाराष्ट्र आणि देशाला वाचवा. एवढंच बोलून मी आपले 2 शब्द थांबतो. निश्चितच बघू शकता मारवड येथे शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. त्यानंतर सर्वच कार्यकर्ते महाविकास आघाडीतर्फे निषेधार्थ आज आमगाव तहसील येथे पत्र सादर केलेले आहे की जे त्यांची नैतिक जबाबदारी होती आणि ज्यांच्यामुळे हे पुतळे कोसळले त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि सरकारवर सुद्धा निशाणा साधलेले आहेत. तर असंच न्यूज बातम्या बघण्याकरता न्यूज प्रभात मीडियाला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. सरोज कावळे, न्यूज प्रभात मीडिया, गोंदिया.